हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं भोसरीमधलं सहल केंद्र आहे. या ठिकाणाची दुरवस्था काय आहे ते आपण बघू. जनतेचा अतिशय भरमसाठ पैसा करून हे एक अतिशय देखणं आणि सुंदर असं सहल केंद्र नागरिकांच्या कल्याणासाठी सुखसोयींसाठी तयार केलं गेलं होतं. या ठिकाणी अतिशय चांगल्या सूचना लावल्या गेलेल्या आहेत. मात्र ह्या सूचनाला देखील आजकाल काळं फासलं जातं आहे हे आपल्याला बघायला मिळते. सहल केंद्रात ठिकठिकाणी अशा पाण्याच्या बाटल्या पडलेल्या तुम्हाला दिसतात. ह्याला सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण म्हणायचं का? अशा पद्धतीचं कुठं सौंदर्यीकरण बाग बगीचे असतात का? पालिकेच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवले नाहीत, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे फुटपाथचे खड्डे बघायला मिळत आहेत. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ही झुकझुक गाडी या ठिकाणी बनवली होती. मात्र अधिकारी, आमदार, नगरसेवक हे झुकझुक करत आहेत, त्यामुळे झुकझुक गाडी बंद आहे. भोसरी सहल केंद्रातला अतिशय सुंदर नाला. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, मात्र भोसरी सहल केंद्रात तुम्हाला गुटखा खायला मिळू शकतो. भोसरी सहल केंद्रात तुम्ही गुटखा खाऊ शकता, सिगरेट पिऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला कॉन्डॉम देखील पडलेले दिसतात, त्यामुळे तुम्ही काय काय करू शकता याची तुम्ही कल्पना करू शकता. भोसरी सहल केंद्रातल्या किल्ल्यात या ठिकाणी कर्मचारी अधिकारी दारू पितात, हे बघा पुरावा. उद्यानं ही खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सौंदर्यीकरणासाठी आहेत. मात्र या ठिकाणी घाण एवढी करून ठेवली की ह्याला सौंदर्य कसं म्हणायचं. ह्या लोकांनी एकदा निश्चितच ठेका द्यायच्या आधी ठेकेदाराला बारामती फिरून आणावी आणि त्यानंतर त्यांना समजेल की उद्यानं बाग बगीचे कशी स्वच्छ ठेवायचे असतात. ही एका किल्ल्याची प्रतिकृती केली आणि किल्ल्याच्या बुरुजाला या ठिकाणी मुतारी म्हणून इथले जे कर्मचारी अधिकारी त्याचा वापर करतात. माणसापेक्षा कुत्री जास्त या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. खड्डेच खड्डे. अख्ख्या भोसरी तळ्याच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला अशाच प्रकारचे खड्डे बघायला मिळतील. कचरा जाळू नये, त्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्याला सांगत असताना या ठिकाणी मात्र कचरा अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आहे. अतिशय वाईट अवस्था या ठिकाणी कचऱ्याची आहे. ह्याला स्वच्छता म्हणायचं का? कचरा, राडारोडा, तळ्यातली घाण यामुळं परिसरातील नागरिकांना डासाच्या प्रादुर्भावाला सामोरं जावं लागत आहे. हे आहे भोसरी सहल केंद्रामधलं ध्यान केंद्र. मात्र ह्या ध्यान केंद्राकडेच पालिकेतल्या आणि अधिकाऱ्याचं, कर्मचाऱ्याचं, माजी नगरसेवकाचं आणि आमदाराचं सुद्धा ध्यान नाही अशी परिस्थिती आहे. तुटलेला फुटपाथ. या ठिकाणी असे नागरिक या ठिकाणी उड्या मारून येताना आपल्याला दिसतात. हा बघा, हा मुलगा आत्ताच बाहेरून उडी मारून आला बेकायदेशीर प्रवेश करून. ह्या ध्यान केंद्राकडे कुणाचंच ध्यान नाही. मग बनवलं तरी कशासाठी? गेल्या कितीतरी दिवसांपासून ह्या तळ्यात